नमस्कार. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. महानगरपालिका रणधुमाळी 2026 सुरू आहे. प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. प्रत्येक उमेदवार हा निवडणुकीमध्ये विजयासाठी धडपडतोय. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 तारखेला दिसणारच आहे. तत्पूर्वी थेट मुलाखत कार्यक्रम आपण पाहत आहोत. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 क मध्ये शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर श्रीनिवास संघा यांचे बंधू निवडणूक लढवत आहेत. निश्चितपणे श्रीनिवास भाऊ संघा यांचं कार्य या प्रभागामध्ये या भागामध्ये अतिशय कौतुकास्पद असल्यामुळे विधायक कामाच्या बळावर या निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत. आपण त्या उमेदवाराचा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार साहेब. तर आपण या प्रभागातून आपले बंधू निवडणूक लढवत आहेत. नेमकं आपण मतदारांना कोणतं आव्हान करणार? सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी श्रीनिवास किशोर संघा. माझे छोटे बंधू संतोष उर्फ पिंटू किशोर संघा हे प्रभाग क्रमांक 18 अ मधून शिवसेनेकडून उमेदवार आहेत. मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करतोय की आपल्या प्रभागातील डेव्हलपमेंटसाठी व युवा पिढीसाठी नवीन उपाययोजना करण्यासाठी युवा तडफदार नेतृत्व म्हणून संतोष संघा जे मागील अनेक वर्षापासून श्री प्रतिष्ठान संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात आणि ते स्वतः सांभाळतात. अशा युवा नेतृत्वाला शिवसेनेच्या पॅनलला आपण सगळ्यांनी निवडून द्यावं, मी हेच आवाहन करतो आपल्या सर्वांशी. या प्रभागाच्या माध्यमातून आपण प्रचार करत असताना तुम्हाला कोणत्या समस्या दिसून आल्या? नाही, प्रभागात जर फिरत असताना अनेक ठिकाणी वॉकिंग ट्रॅक नाही आहे. त्या ठिकाणी लेकरांना खेळायला ग्राउंड नाही आहे. तसेच सोबत नाले तसेच आहेत. अनेक ठिकाणी लाईट रोडची व्यवस्था नीट नाही आहे. अशा अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत प्रभागात. निश्चितपणे हे प्रॉब्लेम्स म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण विजयी झाल्यानंतर कोणती समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल? आता सध्याला जो नाला आहे ड्रेनेज लाईनचा, तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, सगळ्यात लवकर चालू करून घेण्याचा. तर या आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या किती वर्षापासून या समाजसेवेमध्ये कार्यरत आहात? आम्ही मागील 17 ते 18 वर्षापासून आम्ही या सामाजिक क्षेत्रात काम करतोय. आजपर्यंत आपण या समाजातील म्हणजे समाजातील घटकांना कोणकोणती कामं केलेली आहेत समाजासाठी? म्हणजे विधायक कामं म्हणजे अनेकांचे मला जे ना एज्युकेशनची मार्गदर्शन असू द्या किंवा लेकरांना शैक्षणिक साहित्य वगैरे वाटप असू द्या, आधार कार्ड असू द्या, शासनाच्या योजने असू द्या, अनेक उपाययोजना आम्ही राबवलेल्या आहोत. पण आपण या निवडणुकीमध्ये एक मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याच पक्षातून निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला? एकनाथभाई शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा व जनतेचा विचार करणारे नेते आहेत आणि लाडकी बहीण योजना हे आणणारे एकनाथभाई शिंदेच आहेत, ज्यांना सर्वांची जाण आहे. म्हणून आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्या पक्षातनं काम करतोय. बरोबर आहे. एकनाथभाई शिंदे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळे तुम्ही हा पक्ष निवडलेला आहे. निश्चितपणे या प्रभागामध्ये तुम्हाला विजयाची आत्मविश्वास आहे? हो, प्रयत्न करतोय. विजयी तर होणारच. बरं, 16 तारखेला ते दिसणारच आहे. परंतु या प्रभागामध्ये जी काय विकास अर्धवट राहिलेला आहे तो तुम्ही कोणत्या माध्यमातून निवडून आल्यानंतर करणार आहात? निवडून आल्यानंतरनं शासनाकडून तो सगळे मुद्दे मांडणार, त्या मुद्द्याकडनं मंजुरी घेणार, मंजुरी घेऊन तो सगळे कामं करणार. नगरविकास मंत्री जे आहेत ते एकनाथभाई शिंदे आहेत, त्यांच्यामार्फतही आम्ही काही काम करून घेऊया. या प्रभागामध्ये फिरत असताना काम करत असताना आपल्याला आत्तापर्यंत ज्या समस्या दिसल्या किंवा त्या सोडवण्याचा आपण प्रयत्नही केलेला आहे, करणारे आहात. परंतु या भागातील शिक्षण त्याचबरोबर वृद्ध नागरिक यांच्यासाठी आपल्या मनात काय मानस आहे? वृद्ध नागरिक यांच्यासाठी
मी तेच सांगतोय ना, इथं वृद्ध नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्थेसाठी ना तर वॉकिंग ट्रॅक आहे, ना तर लेकरांना खेळायला ग्राउंड आहे. अशा काही गोष्टी कमी आहेत, त्यावर आपल्याला काम करता येईल. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलंच पाहिजे. अतिशय तळमळ या श्रीनिवास संघा आणि त्यांचे बंधू संतोष संघा यांच्याकडे आहे. नागरिकांनी मतदारांनी त्यांना विजयी करण्यासाठी चंग बांधलेला दिसतोय. या निवडणूक प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जाणार आहात? नाही, आमचं सरळ सोपं एकच मुद्दा आहे, सोलापूरचं डेव्हलपमेंट. फक्त रोड, लाईट या अशा कुठल्या गोष्टी सोडून त्याच्या व्यतिरिक्त जे काय डेव्हलपमेंट करता येईल ते सगळं आम्ही करणार आहोत आणि शासकीय योजनेपासून ते अनेक गोष्टी राबवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. या सोलापूर शहरामध्ये गेल्या भाजपाने एक नारा दिला होता, रोज पाणी पुरवठा करू, परंतु ते त्यांना जमलं नाही. मग हा पाणी पुरवठा सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांना रोज मिळालं पाहिजे पाणी, आणि तेही स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आपल्या मनात कोणती एक भावना आहे? साहेब, पाणी मिळालं पाहिजे हे सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्न आहे. पण सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, वर्षानुवर्ष त्याला कसं रगडता येईल, त्याच्यावर कसं निधी वाढवता येईल आणि कसं प्रत्येक इलेक्शनात तेच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून कसं वापर करता येईल, हे एवढंच काम चालू आहे. आणि शिवसेना हे पक्ष जेवढे शिवसैनिक येतील भविष्यात अशा प्रश्नांना जर प्रलंबित करत असतील तर आम्ही पूर्ण जनतेला घेऊन रस्त्यावर उतारू. आता सध्या आम्ही बघत असताना या भारतीय जनता पार्टीने निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं त्यांना निवडणूक जड जाते असं दिसत असताना या महापालिकेत 16 तारखेला एकनाथबाई शिंदे शिवसेना आणि तुमचा जो युती आहे राष्ट्रवादी यांची सत्ता येईल असं आपलं वाटतं तुम्हाला? हो, भारतीय जनता पार्टी हा भारतीय जनता पार्टी राहिलाच नाही, कारण तो पूर्ण काँग्रेसमय झालेला आहे. फक्त भारतीय जनता पार्टी नाव आहे, बाकी सगळे काम करणारे लोकप्रतिनिधी, आता उभारलेले उमेदवार, अनेक लोक, सगळं काँग्रेसमय झालं आहे. आजची परिस्थिती एवढी वाईट आहे, सरळ सरळ धडपशाही चालू आहे. साम दाम दंडभेद, ज्याला जिथं जे वापर करता येतो तो वापर केला चालला आहे. हा सगळं चुकीचं आहे. पण जनता हे पहिल्यासारखी शांत बसणारी नाही आणि राहिलेली नाही, जशाच तसं उत्तर द्यायला जनता तयार आहे. यावेळेस अनेकांकडनं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येतो. अण्णा, इकडं आम्ही आहेत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इकडे यायची बी गरज नाही, आम्ही अनेक वर्षापासून तुमच्याजवळ येतो, असे अनेकांचा प्रश्न येतो. त्यामुळं प्रत्येक भागात मतदारांचा कौल 100% शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे निश्चितपणे बदल होणार असं आपलं ठाम मत आहे. प्रकृतीचे नियम आहे साहेब, बदल घडावाच लागतो. तुम्ही आता ऊस पेरता त्यावेळेस एकदा वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्याचे घेऊ शकतो, पीक घेत आहे, पीक काढतो. पण पहिल्या वर्षी जे रुची आहे ते दुसऱ्या वर्षी नसते, दुसऱ्या वर्षी आहे ते तिसऱ्या वर्षी नसते. त्यासाठी काय करावं लागतं? नवीन पीक येण्यासाठी पूर्ण पुन्हा शेतातनं पूर्ण जुनं पेरलेलं काढून त्याला नांगर मारून नवीन पेरणी करावी लागते. तशाच पद्धतीनं यावेळेस नवीन उमेदवारांना, युवा चेहऱ्यांना चान्स दिलं तरच शहराची प्रगती होईल. आता जुने लोक वर्षानुवर्ष तुम्ही बघितलेलंच आहात, त्यांच्याकडनं अजून काय प्रगतीची अपेक्षा करणार आहे साहेब? तुम्ही त्यांची कारकिर्दी तर मागील 10 वर्षापासून 15 वर्ष 20 वर्ष जनतेसमोर आहेच. निश्चितपणे श्रीनिवास भाऊ संघा यांचं मत आहे, यावेळेस भाकरी फिरणार आणि जनता फिरवणार असं त्यांनी ठामपणे सांगण्याचा प्रयत्न एक नवीन उदाहरण देऊन केलेला आहे. आणि आपण राहता एवढाच एक प्रश्न विचारूया. पाण्याबरोबरच या भागामध्ये कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, त्याच्या जोडीला कचरा, ही गेल्या अनेक वर्षापासून महापालिका सांगत असते, स्वच्छ सोलापूर करू, सुंदर करू, हा नारा देत असतात. मग आपल्या प्रभागामध्ये किंवा आपली सत्ता आल्यानंतर हे कचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाईल? कचरा व्यवस्थापनाला बी शिस्तीत टाईम टेबल करून जे टेंडरवाले असतील त्यांना, ज्यांना जे काम सोपवलेलं आहे त्या झोन अधिकाऱ्यांना बोलून तो आम्ही व्यवस्थित मार्गी लावून घेऊ. त्यासोबतच सध्याला तुम्ही अनेक ठिकाणी, अनेक गल्ली बोळात झाडू साफसफाई कामगार येत नाहीत,
काही ठिकाणी पोचत नाही. तशा अनेक छोटे मोठे समस्या आहेत, ते कसं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित मार्गी लावता येईल त्यावर प्रयत्न करूया. याबरोबरच आपण इथंच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र.